समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असणारी बँक म्हणजे प्राथमिक शिक्षक बँक। या बँकेच्या वडूर शाखेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत छोटेखानी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी समाजातील कर्तबगार महिलांचा सन्मान आणि मान्यवरांचे मार्गदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, डॉक्टर अरुणाताई बर्गे, नूतन पंचायत समिती सदस्य सौ वनिता दुबळे, नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, नगरसेविका सौ शोभा वायदंडे, शिक्षक बँकेचे चेअरमन निशा मुळीक, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, तालुकाध्यक्ष आबासो जाधव, सुधा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सौ विभूते, डॉक्टर बर्गे, सौ गोडसे, तानाजी वायदंडे यांनी महिलांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले। कुमारी गार्गी किडले या शालेय विद्यार्थिनीचेही यावेळी मनोगत झाले। संचालक नवनाथ जाधव यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमात संतोष जाधव, तुकाराम गायकवाड, रवी शास्त्री जाधव, हनुमंत जाधव, मनीषा वावरे, स्वाती जाधव, अश्विनी जाधव, अश्विनी गायकवाड, सोनाली काळे, तेजस्विनी पवार, रेखा जाधव, लता कदम, कल्याणी भोसले, अनिल लावंड, किरण गोडसे आदींसह महिला वर्ग उपस्थित होत्या। संचालक शहाजी खाडे, सौ मनीषा जाधव, सीमा खाडे, अनिता खाडे, धर्माजी खाडे यांनी स्वागत केले। सूत्रसंचालन पोपट माळवे यांनी केले तर आभार शाखा प्रमुख नारायण खाडे यांनी मानले। आज जागतिक महिला दिन आहे। या आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वतीने महिला शिक्षक सभासद व मान्यवर महिला यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। या सन्मान सोहळ्यासाठी की बऱ्याच अशा मॅडम महिला आहेत की त्यांच्यामध्ये तेवढी जिद्द आहे, चिकाटी आहे, ताकद आहे, परंतु सामोरे येत नाहीत समाजामध्ये। मग अशा महिलांना मी आवर्जून सांगेन की परमेश्वराने आपल्या हाती दोर दिलेले आहे, आपल्यामध्ये तेवढी बळ आहे, ताकद आहे, ते तुम्ही बाहेर काढा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण तेवढं जिद्दीनं पुढे जाऊ शकतो, तेवढी ताकद आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे आणि ते करून दाखवा। खऱ्या अर्थाने आताच आपल्याला वायदंडे मॅडमनी खूप कर्तृत्ववान महिलांचा, रणरागिणींचा आपल्याला उल्लेख केलेला आहे। तर अशा कर्तृत्ववान महिलांचा आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये राहत असताना त्या पद्धतीने संघर्ष केला पाहिजे, अडथळ्यांवरती मात केला पाहिजे, त्या पद्धतीने समाजात राहता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे। आणि आज महिला दिनानिमित्त मी एवढं सांगेन की माझ्या मैत्रिणींना की एखाद्याच्या सुखामध्ये लहूच्या, सावित्रीच्या आणि रमाईच्या लेकींना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सगळे पुरुष म्हणतात ना डोंगीपणानं की प्रत्येक दिन महिला दिन असतो, नाही, हे सगळ्या महिलांना माहिती आहे। काय बोलले मॅडम, हे सत्य आहे। यत्र नारीस्य पूजते तत्र वसंते देवता। तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही गुरुजन आहात, तुम्हाला मी जास्त काय सांगणार की जे तुम्ही शिकवले तेच आम्ही पोपटासारखं बोलणार आहे। पण खरंच जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो, जसा शिक्षक बँकेत आज झाला, तिथंच देवाचा वास होतो। आज या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय स्टेजवरील नागरिक, आपल्या शिक्षक बँकेचे चेअरमॅन, संचालक, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, सर्वांना माझा नमस्कार। जास्त काय बोलणार आहे मी, तुम्हाला जास्त काय सांगणार आहे, पण एक लक्षात ठेवा, जिथं आपला सन्मान जपला जातो तिथंच आपण जायचं, बरोबर? हॅडशील्ड खरंच नाही, आता नाही, आतापर्यंत खूप पिढ्यांनी सहन केलं। तुम्ही गाडगी मैत्री बघा, आपली ही संस्कृती अनादिकालापासून आहे आणि तिथं स्त्रियांचा सन्मान होता। जिथं परकीय आक्रमण झाली तिथे स्त्रियांना भोगाची वस्तू म्हणून बघायला लागले आणि मग स्वतःहून स्त्रियांनी स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे। तर खरंच प्रत्येक जागतिक महिला दिन आज जो आहे, तर प्रत्येक दिवस जर आपल्याला महिला दिन साजरा करायचा असेल तर प्रतिनिधी शरद कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।